असणं म्हणजे कृतज्ञतेची भावना असणं. समजा एखादी गृहिणी आहे आणि तिचा नवरा सपोज इंजिनियर आहे, तर तो इंजिनियर नवरा आहे त्याचा निश्चित त्या पत्नीला अभिमान असतो. पण बायको माझी काय करते, ती काही नाही करत, ती घरी बसलेली असते. मग ही जी कृतज्ञताच जर त्याच्या व्यक्तीमध्ये नाहीये, खरं तर ती होम मेकर आहे. म्हणजे ती ते घर तिनेच त्या 2 BHK फ्लॅटला घर तिने बनवलंय. पण त्या होममेकरला जर तुम्ही कृतज्ञता तुमच्यापाशी नसेल, तर मग त्या नात्यामध्ये एकमेकांच्या परस्पर आदराशिवाय ते नातं कधीच फुलू शकणार नाही. क्षमाशीलता पण महत्वाचा गुण आहे मॅडम. खरं बऱ्याचदा काही चुका घडू शकतात एकमेकांकडनं, तर एकमेकांच्या चुका समजून घेणं, एकमेकांच्या चुकांना माफ करणं आणि पुढे निघून जाणं, हे पण मला वाटतं फार अतिशय आवश्यक आहे. उत्तम वैवाहिक आरोग्यासाठी मला असं वाटतं मॅडम की एकमेकांच्या स्वप्नांचा पण आदर केला पाहिजे. बऱ्याचदा असं असतं की मला हे व्हायचं होतं, मला हे करायचं होतं असं ती स्त्री म्हणत असते, पण तिला ती संधी मिळत नाही. पण पुरुषाला मात्र त्या पद्धतीच्या खूप साऱ्या संधी या मिळत असतात आणि हा इम्बॅलन्स मग निर्माण होतो. मग तुला वेळ मिळतो पण मग मला तर तू कधीच वेळ देत नाही. म्हणजे ही इक्वॅलिटी असणं आवश्यक आहे. तर दोघांनाही आपले स्वप्न असतील, आपले काही गोल्स असतील, आयुष्यामध्ये काही ध्येय असतील. समजा त्या स्त्रीला पेंटिंग करायची आवड असू शकते, त्याच्यामध्ये करिअर करायची इच्छा असू शकते, किंवा गाण्यामध्ये करिअर करायची इच्छा असू शकते. तर तिच्या पण आवडीनिवडींना, तिच्या पण स्वप्नांना पार्टनरकडनं योग्य तो प्रतिसाद मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे.